अपार आय डी हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. आता नेमकं विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये अपार आय डीचं काय महत्त्व आहे, अपार आय डी कशासाठी लागतो आणि भविष्यात याचा काय फायदा होणार आहे, या संपूर्ण बाबी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. आता अपार आय डी म्हणजेच काय आहे, तर अपारचा पूर्ण फुल फॉर्म आहे ऑटोमॅटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री. म्हणजेच ही एक भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची आणि डिजिटल योजना आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याला 2020मध्ये लागू केलं. आता या अंतर्गत देशातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही प्रणाली आणली गेली आहे. याला सोप्या भाषेत विद्यार्थ्यांचे वन नेशन वन स्टुडंट आय डी असेही म्हटले जाते, ज्यामध्ये आपण त्याला शैक्षणिक आधार कार्ड देखील म्हणू शकतो. आता अपार आय डी म्हणजे काय, तर विद्यार्थ्याला दिला जाणारा 12 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक आहे. जसे की प्रत्येक नागरिकाची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड असते, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची नोंद ठेवण्यासाठी हा आय डी काम करतो, ज्यामध्ये बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा डेटा हा त्या आय डीला जोडून असतो आणि भविष्यात देखील शैक्षणिक जी माहिती आहे त्यासाठी तो डेटा उपयोगी पडतो. आता डिजिटल शैक्षणिक रेकॉर्ड, ज्यामध्ये विद्यार्थ्याचे गुणपत्रक, रिपोर्ट कार्ड्स, प्रमाणपत्र, सर्टिफिकेट्स आणि इतर शैक्षणिक उपलब्धती एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात हे सर्व डॉक्युमेंट्स साठवले जाते, ज्यामुळे कुठलेही हरवले असेल किंवा मग इतर काही कारणास्तव डॉक्युमेंट गहाळ झाले तर ते अगदी आता ऑनलाईन सहजपणे ॲक्सेस मिळू शकतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर आहे इझी व्हेरिफिकेशन, म्हणजे ज्यावेळेस आता इथून पुढे नोकरीसाठी असेल किंवा पुढील शिक्षणासाठी असेल, कागदपत्रांची पडताळणी व्हेरिफिकेशन जे आहे ते सहज होणार आहे, कारण हे सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनलच असणार आणि ते तुमच्या डिजिटल डेटामध्ये सेव्ह असणार आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारचे बनावट डॉक्युमेंटची शक्यता असणार नाही. त्यामुळे कामे अगदी जलद होतील. आणि दुसरं एक त्यामध्ये महत्त्वाची बाब आहे क्रेडिट ट्रान्सफर, म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आहे, ज्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे क्रेडिट गुन्स यामध्ये जमा होतात. जर या एखाद्या विद्यार्थ्याने कॉलेज बदलले किंवा शैक्षणिक शिक्षण अर्धवट सोडून पुन्हा सुरू केले तर त्याचे आधीचे क्रेडिट सहज ट्रान्सफर करता येते. म्हणजे ज्यामध्ये त्यांनी जर एखाद्या गोष्टीत प्रावीण्य मिळवले असेल किंवा इतर तत्सम काही गुण त्याच्याकडे असतील तर ते संपूर्ण गुण असेल किंवा त्याला मिळणारं जे क्रेडिट आहे ते नक्कीच विद्यार्थ्याला मिळेल, ज्यामुळे हे अगदी सहज होणार आहे. आणि यामुळे पारदर्शकता अशी असेल की बनावट गुणपत्रे आणि शैक्षणिक क्षेत्रात फसवणुकीला पूर्णपणे यामुळे लगाव बसणार आहे. त्यानंतर आहे स्कॉलरशिप आणि सरकारी योजना. आता विद्यार्थ्याला मिळणाऱ्या स्कॉलरशिप, शैक्षणिक सवलती आणि इतर सरकारी योजना थेट त्या आय डीशी जोडल्या आहेत, ज्यामुळे संपूर्ण प्रक्रिया सहज होणार आहे. आता अपार आय डी कसा तयार करायचा याविषयीचा एक व्हिडिओ आहे, जो की एंड स्क्रीनला मी दिलेला आहे, तो नक्की बघा. आणि यामध्ये आपण आपल्या मुलाचा अपार आय डी काढला आहे का याविषयी कमेंटमध्ये नक्की मत कमेंट्स करा. चला, आशा करतो ही माहिती समजली असेल आणि नक्कीच जर आपण आज अपार आय डी काढला नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, ज्यामध्ये अपार आय डी कसा काढायचा ही माहिती दिली आहे. चला, धन्यवाद.